नमस्कार मंडळी. आपण आपल्या प्रेमाचं शिवार या कथेमध्ये आता बरेच पुढे आलेलो आहोत. ही कथा तुम्हाला आवडत असेल अशी मी आशा करतो आणि तुम्हाला एक माझी नम्र विनंती आहे की ही कथा तुम्हाला आवडत असल्यास कथेला लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे ही कथा पुढे नेण्यास मला खूप आत्मविश्वास मिळेल. धन्यवाद. प्रकरण 6. वास्तूच्या बंद भिंती. सकाळचे 9 वाजत आले होते. सई, सुशांत आणि प्राजक्ता त्या जुन्या वास्तूच्या मोठ्या दरवाजासमोर एकदम शांतपणे उभे होते. कितीतरी वर्षांपासून हा मोठा लाकडी दरवाजा उघडला नव्हता. दरवाजावरच्या लोखंडी कड्यांना आता मोठ्या प्रमाणावर गंज चढला होता. सुशांतने खिशातून ती गंजलेली मोठी चावी हळूच बाहेर काढली. चावी हातात धरताना सुशांतच्या हाताला थोडासा कंप सुटला होता. त्याने कुलूप उघडलं आणि तो जड दरवाजा आत ढकलला. एक मोठा कर्र असा आवाज अंगावर काटा आणणारा झाला आणि आतली वर्षानुवर्षे कोंडलेली हवा एकदम बाहेर आली. त्या हवेत जुन्या मातीचा आणि कुबट लाकडाचा एक विलक्षण आणि ओळखीचा सुगंध होता. वास्तूच्या आत पहिलं पाऊल ठेवताच सई अचानक थबकली. वरच्या उंच छताला मोठमोठी आणि काळी जळमट लटकली होती. खिडकीच्या लाकडी भेगांतून उन्हाचा एक तिरपा आणि तेजस्वी कवडसा आतल्या धुळीत नाचताना दिसत होता. जणू कोणीतरी इथला काळ कायमचा गोठवून ठेवला असावा असं त्या वास्तूकडे बघून वाटत होतं. कोपऱ्यात एक जुना आणि मोडका लाकडी पाळणा ठेवला होता. भिंतीवर सुशांतच्या बाबांचा धुळीने माखलेला मोठा फोटो होता आणि त्याखाली एक जुना आजोबा घड्याळ अजूनही लटकत होतं. ते घड्याळ आता कायमचं थांबलेलं आणि शांत होतं. जमिनीवर वाळलेल्या पानांचा आणि मातीचा एक मोठा थर होता. प्राजक्ता, तू आधी त्या सगळ्या खिडक्या उघडून घे, सुशांतने अत्यंत शांतपणे आज्ञा दिली आणि तो कोपऱ्यातल्या एका जुन्या आराम खुर्चीकडे हळूच गेला. सईने आपल्या हातातील मोठा झाडू उत्साहाने वर उचलला. चला आता कामाला सुरुवात करूया, ती एकदम हसत मुखाने म्हणाली. पण सईने जमिनीवर जसा पहिला झाडू जोरात मारला तसं धुळीचा एक प्रचंड मोठा लोट अचानक हवेत उडाला. सईला लहानपणापासूनच धुळीची प्रचंड मोठी ॲलर्जी होती. तिला सलग 5-6 शिंका एका पाठोपाठ एक आल्या. तिचे डोळे पाणावले आणि चेहरा एकदम लाल भडक झाला. सुशांतने हे पाहिलं आणि तो मोठ्याने हसायला लागला. मॅडम, मी कालच आधीच सांगितलं होतं ना तुम्हाला, आमच्या गावची ही धूळसुद्धा खूप जड असते. तुम्ही शहरातल्या एसीमध्ये राहणाऱ्या नाजूक लोकांसाठी हे काम थोडं कठीणच आहे बघा. सईने रागाने आणि चिडून सुशांतकडे एक कटाक्ष टाकला. तिने हातातल्या पाण्याच्या बादलीतलं थोडं पाणी मुद्दाम हाताने सुशांतच्या अंगावर जोरात उडवलं. काय रे सुशांत, आता तुझी धूळ खाली बसली का? सुशांत अचानक ओला झाला आणि तो पूर्णपणे चकित झाला. प्राजक्ता हे सगळं दृश्य लांबून अत्यंत मजेत बघत होती. तिच्या चेहऱ्यावर एक अतिशय खोडकर आणि गोड हास्य होतं. आई ग दादा, तू पूर्ण ओला झालास की. प्राजक्ताने दोघांच्या मध्ये येत त्यांना मुद्दामून छेडलं. आणि सईताई, तुम्ही तर आमच्या दादाला चांगलंच थंड केलंत की आज. दादा, वहिनींना माझा अर्थ सईताईंना धुळीचा एवढा मोठा त्रास होतोय तर मग तू स्वतः का नाही करत साफसफाई? प्राजक्ताच्या त्या वहिनी शब्दावर सुशांत आणि सई दोघेही एका क्षणासाठी पार गोरेमोरे झाले. दोघांनीही अत्यंत अवघडून पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली. प्राजू, तू शांतपणे तुझं काम कर बरं आता. सुशांत थोडा अवघडून आणि खोट्या रागाने जोरात ओरडला. साफसफाईचं ते मोठं काम जवळपास 2-3 तास चाललं. सईने जुन्या भिंतीवरचे सगळे काळी जळमट काठीने काढले. प्राजक्ताने जमिनीवर पाण्याचा सडा टाकून जमीन पुसली
आणि सुशांतने कोपऱ्यातलं सगळं लाकडी अडगळ बाहेर काढलं. ती जुनी वास्तू आता हळूहळू उजळायला लागली होती. कधी काळी हे घर नक्की कसं आणि किती सुंदर असेल याची स्पष्ट कल्पना आता सईला पूर्णपणे येत होती. काम संपल्यावर ते तिघेही मजेत जमिनीवर बसले. सुशांतने जमिनीवर एक मोठी सतरंजी टाकून दिली होती. बाहेरून पावसाच्या पहिल्या सरींची चाहूल हळूहळू लागत होती. वातावरणात एक वेगळीच शांतता आणि सुखद गारवा आला होता. सईची नजर समोरच्या भिंतीवरच्या त्या मोठ्या फोटोकडे गेली. सुशांत, हे तुझे बाबा आहेत ना या फोटोत? सईने अतिशय हळुवारपणे आणि मोठ्या आदराने त्याला विचारलं. सुशांतने त्या धुळीने माखलेल्या फोटोकडे एकटक रोखून पाहिलं. त्याच्या डोळ्यात आज एक वेगळीच आणि दुःखी चमक होती. हो, हे माझे वडील स्वर्गीय बबनराव पाटील. या सावर्डे गावाला खऱ्या अर्थाने त्यांनीच दिशा दाखवली होती. ही एवढी मोठी वास्तू त्यांनी स्वतःच्या कष्टाने बांधली आहे. इथला प्रत्येक काळा दगड आणि प्रत्येक सागवानी लाकूड त्यांच्या प्रचंड कष्टाचं आणि मोठ्या स्वप्नांचं प्रतीक आहे. सुशांतचा आवाज आज खूप जड आणि भावूक झाला होता. माझे बाबा रोज इथं बसून गावकऱ्यांचे सगळे कठीण प्रश्न आणि जमिनीची भांडणं सोडवायचे. त्यांना नेहमी मनापासून वाटायचं की आपल्या गावातल्या गरीब मुलांनी खूप शिकावं आणि मोठं व्हावं. पण नीतीला काहीतरी दुसरंच आणि भयंकर मान्य होतं. ते अचानक आम्हाला कायमचं सोडून गेले आणि हे एवढं मोठं घर पोरकं झालं. सुशांत हळहळून सईला सांगत होता. सई अगदी डोळ्यात तेल घालून त्याचं बोलणं ऐकत होती. सुशांतने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणासमोर तरी आपलं मन असं पूर्णपणे मोकळं केलं होतं. त्याला सईच्या शांत अस्तित्वामुळे एक मोठी सुरक्षितता वाटत होती. बाबा नेहमी मोठ्या अभिमानाने म्हणायचे की ही जागा फक्त 4 भिंतींचं साधं घर अजिबात नाहीये. हा पूर्ण सावर्डे गावचा एक मोठा विश्वास आहे. पण त्यांच्या अचानक जाण्यानंतर गावातल्या काही स्वार्थी लोकांनी या जागेवर आपली वाईट दृष्टी ठेवायला सुरुवात केली. मी ही मोक्याची जागा आजवर कुणालाच वापरू दिली नाही, कारण ही माझ्या बापाची सर्वात शेवटची आठवण होती. सुशांतने हे अत्यंत भावनिक सत्य सांगताना सईकडे पाहिलं. मॅडम, तुम्ही जेव्हा लायब्ररीची ती गोष्ट वाड्यात काढली तेव्हा मला माझ्या बाबांचं ते अपूर्ण स्वप्न आठवलं. म्हणूनच मी तुम्हाला हा एवढा मोठा अधिकार दिलाय. सई सुशांतच्या त्या प्रामाणिक शब्दांनी पूर्णपणे भारावून गेली. तिला सुशांतमधला एक हळवा आणि अतिशय समजूतदार मुलगा खऱ्या अर्थाने दिसला होता. सुशांत, मी तुला आज माझा पक्का शब्द देते की तुझ्या बाबांचा मोठा सन्मान मी कधीच कमी होऊ देणार नाही. इथं गावातील मुलांच्या हातात जी मोठी पुस्तकं येतील त्यातून तुझ्या बाबांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल बघ. दोघांच्या मनात एकमेकांबद्दलचा आधार आज सर्वोच्च शिखरावर पोहोचला होता. प्राजक्ता बाजूला शांत बसून त्या दोघांकडे एक नवीन आशेने आणि आनंदाने बघत होती. वातावरणातील ती अतिशय भावनिक आणि सुंदर शांतता एका मोठ्या कर्कश हॉर्नने अचानक भंग पावली. वास्तूच्या बाहेर एक मोठी आणि महागडी काळी गाडी येऊन जोरात आणि प्रचंड धूळ उडवत थांबली. गाडीतून एक जाड जूड, अंगात पांढरे शुभ्र इस्त्रीचे कपडे घातलेला आणि गळ्यात सोन्याच्या मोठ्या साखळ्या असलेला एक माणूस रुबाबात बाहेर उतरला. तो होता आप्पा धुमाळ, सावर्डे गावचा सर्वात श्रीमंत आणि तितकाच महास्वार्थी माणूस. त्याच्यासोबत त्याचा एक खास आणि धिप्पाड अंगरक्षक आणि लाचखोर सेक्रेटरी सुद्धा होता. आप्पा धुमाळने आपल्या डोळ्यांवरचा काळा गॉगल स्टाईलने काढला आणि वास्तूच्या त्या उघड्या दरवाजाकडे अत्यंत तिरस्काराने पाहिलं. तो आपल्या माणसांसोबत तडक त्या वास्तूच्या आत आला. त्याने सई, सुशांत आणि प्राजक्ताकडे अत्यंत रागवून पाहिलं. काय रे सुशांत,
आमचा मोठा शब्द मोडला वाटतं. आप्पाचा तो घोगरा आवाज त्या वास्तूमध्ये जोरात घुमला आणि आतली ती शांतता एका क्षणात कायमची गायब झाली. सुशांत अत्यंत ताठ मानेने त्यांच्यासमोर खंबीरपणे उभा राहिला. त्याने आप्पाच्या डोळ्यात डोळे घालून अतिशय रागात पाहिलं. आप्पा, मी माझा दिलेला शब्द कधीच मोडत नाही. आप्पा धुमाळने सईकडे अत्यंत रुखून आणि रागाने पाहिलं. त्याने एक उपहासात्मक हसू आपल्या तोंडावर मुद्दाम आणलं. अरे सुशांत, तुला मागच्या वर्षी मी या जागेसाठी लाखोंची मोठी ऑफर दिली होती. माझं नवं गोडाऊन टाकण्यासाठी मला ही जागा हवी होती. हे तुला चांगलंच माहिती होतं ना. तेव्हा मात्र तू माझ्या बाबांच्या आठवणी म्हणून माझ्यासमोर रडला होतास. मग आज अचानक काय झालं? या शहरातून आलेल्या एका पाटलांच्या पोरीला तू ही एवढी मोठी जागा अगदी फुकट कशी काय देऊन टाकली? आप्पा धुमाळच्या या प्रश्नाने सई जागेवरच प्रचंड दचकली. सुशांतच्या चेहऱ्यावर आता भयंकर राग आणि संताप दोन्हीही दाटून आले होते. आप्पा, ही जागा नक्की कुणाला आणि कधी द्यायची हा पूर्णपणे माझा व्यक्तिगत आणि अंतिम निर्णय आहे. आप्पा धुमाळ रागाने एक पाऊल पुढे सुशांतच्या पुढे आला. निर्णय तुझा नक्कीच आहे, पण त्यामागचं कारण काय? अशी सोन्यासारखी मोक्याची जागा अशा फालतू कामासाठी वापरणार? सई मॅडम, हे खेडगाव आहे. इथं लोकांच्या पोटाला आधी 2 वेळेचं अन्न लागतं. तुमच्या त्या फालतू आणि रटाळ पुस्तकांची रद्दी नाही लागत. आप्पाचा तो थेट अपमान सईला अक्षरशः जिवारी लागला. सईताई, तुम्ही त्यांच्या फालतू नादाला अजिबात लागू नका. प्राजक्ताने अत्यंत घाबरून सईच्या मागे उभं राहून म्हटलं. आप्पा धुमाळने सुशांतची कॉलर पकडल्यासारखा आक्रमक पवित्रा घेतला आणि अत्यंत शांतपणे पुन्हा विचारलं. सुशांत, शेवटचं एकदा विचारतोय. तू तेव्हा मला नाही म्हणालास आणि आज हिला जागा का दिलीस? असं काय दिलं या पोरीनं तुला आजवर की तू तुझ्या बापाच्या पवित्र स्मृतीचा असा भर चौकात लिलाव मांडलायस? आप्पाचा हा अतिशय शेवटचा आणि अपमानकारक प्रश्न एखाद्या जहरी बाणासारखा त्या जुन्या वास्तूमध्ये जोरात गुंजला. सुशांतचा श्वास आता रागाने आणि खूप वेगाने चालू होता आणि सईच्या डोळ्यात आता एक नवीन मोठी ठिणगी पेटायला सुरुवात झाली होती. तुम्हाला ही कथा आवडली असल्यास या कथेला लाईक करा. ही कथा इतरांशी शेअर करा. तुम्हाला काय वाटतं ते याबद्दल कमेंट करा. आणि हो, जाताना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.